नमस्कार मित्रांनो, टेक राहू या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, रब्बी हंगाम 2024 ची लागवड शेतकऱ्यांकडून जवळपास या ठिकाणी पूर्ण होत आलेली आहे. मित्रांनो, अशामध्ये ई पीक पाहणी करणे सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना आता अनिवार्य आहे. कारण अवकाळी पाऊस यामुळे होणारे शेती पिकाचे नुकसान आणि शासनाकडून दिली जाणारी नुकसान भरपाई ही ई पीक पाहणीवरतीच या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकरिता पीक विमा सुद्धा आपल्या शेत पिकाचा उतरविलेला असेल. अशा वेळी ई पीक पाहणी करणे हे शेतकऱ्याला या ठिकाणी आवश्यक आहे. कारण विमा मिळण्याकरिता सुद्धा ई पीक पाहणी केलेली नसेल अशा वेळी अडचण येते. तर मित्रांनो, नवीन ऍपचं वर्जन सुद्धा ई पीक पाहणी करता आलेलं आहे. या नवीन ऍप वर्जनचा उपयोग करून रब्बी हंगाम 2024 करिता ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहूयात. मित्रांनो, ई पीक पाहणी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी हे जे ॲप दिसत आहे, या ॲपला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. मित्रांनो, या नवीन व्हर्जनचे ॲप डाउनलोड करण्याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, या ॲपला मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर या ॲपला ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे या ठिकाणी डिव्हाइस लोकेशनचा ॲक्सेस मागितला जाईल. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे व्हाईल युजिंग द ॲप, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत एकदा या ठिकाणी पिक्चर अँड व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची परमिशन मागेल. तर व्हाईल युजिंग द ॲप या पहिल्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत फोटो आणि व्हिडिओचा ॲक्सेस या ठिकाणी डिव्हाइसचा मागितला जाईल. तर या ठिकाणी अलाउ ऑल या पर्यायावरती तुम्ही क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या पेजला डाव्या साईडला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि परत एकदा अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी महसूल विभाग निवडा म्हणून पर्याय दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करून तुमचा जो महसूल विभाग आहे तो विभाग या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली एक ॲरो दिलेला आहे. या ॲरोवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय दिलेले दिसतील. शेतकरी म्हणून लॉगिन करा आणि दुसरा इतर. तर या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी विचारला जाईल. तुम्ही खरीप हंगामामध्ये ज्या मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून ई पीक पाहणी केलेली होती तो मोबाईल या ठिकाणी वापरला तर चांगलंच. जर मोबाईल क्रमांक बदललेला असेल तर तुम्ही दुसरा मोबाईल क्रमांक सुद्धा वापरू शकता. मी या ठिकाणी खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी करताना जो मोबाईल क्रमांक वापरला होता तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी वापरत आहे. मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खातेदाराचे नाव आणि निवडा असा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, खरीप हंगामामध्ये मी या मोबाईल क्रमांकाने ई पीक पाहणीची नोंद केली असल्या कारणाने जितके खातेदार मी या मोबाईल क्रमांकाला जोडलेले होते ते सर्व खातेदार या ठिकाणी खातेदाराचे नाव निवडा या पर्यायामध्ये तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला या ठिकाणी जर कधी खातेदाराची नावं दिसत नसतील तर अशा वेळेला खाली नवीन खातेदार नोंदणी करा म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी दिलेली संपूर्ण माहिती भरून खालच्या ग्रीन ॲरोवरती क्लिक करून तुम्हाला खातेदार पहिले ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची ई पीक पाहणी केलेली असल्या कारणाने या ठिकाणी त्यांनी आधीच खातेदार हे निवडलेले आहे. तर आता या ठिकाणी ज्या खातेदाराची आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे त्या खातेदाराचं नाव, खातेदाराचे नाव निवडा या पर्यायावरती क्लिक करून आता आपण निवडूयात. त्यानंतर मित्रांनो, खाली 4 अंकी संकेतांक विचारलेला आहे. मित्रांनो, आता हा 4 अंकी संकेतांक कुठून मिळेल तर खाली संकेतांक विसरलात हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला संकेतांक दिलेला दिसून येईल. हा संकेतांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता आपण या ठिकाणी संकेतांक टाकूयात. संकेतांक टाकून झाल्यानंतर या ठिकाणी या पांढऱ्या ॲरोवरती या ठिकाणी आता आपण क्लिक करूयात. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारची माहिती तुमच्या समोर आलेली दिसून येईल. तर आता वरती तुम्हाला पीक माहिती नोंदवा म्हणून पर्याय आहे. या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी खाते क्रमांक
निवडा हा पर्याय आहे, या ठिकाणी क्लिक करून खाते क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर खाली मित्रांनो भूमापन गट क्रमांक निवडा म्हणून पर्याय आहे, या ठिकाणी क्लिक करून गट क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑटोमॅटिक खातेदाराच्या नावावर एकूण किती क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसून येईल. आता खाली फक्त हंगाम निवडा म्हणून पर्याय आहे, या ठिकाणी क्लिक करून आता रब्बी हा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पिकाचा वर्ग निवडा म्हणून पर्याय आहे, या ठिकाणी क्लिक करून निर्भय पिके, मिश्र पीक, पॉलीहाऊस पीक आणि शेडनेट हाऊस पीक अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला दिसून येईल. निर्भय पीक म्हणजेच एक पीक तुम्ही शेतामध्ये लावलेलं असेल तर हा पहिला पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे. तुम्ही जर कधी आंतरपीक घेतलेलं असेल तर मिश्र पीक हा पर्याय तुम्ही निवडू शकता, किंवा पॉलीहाऊस मध्ये लागवड केलेली पिकं असतील तर पॉलीहाऊस हा पर्याय निवडू शकता. शेड हाऊस मध्ये लावलेली पिकं असतील तर शेडनेट हाऊस हा पर्याय तुम्ही निवडू शकता. मी या ठिकाणी माझ्या शेतामध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा हे पीक लावलेलं असल्या कारणाने या ठिकाणी निर्भय पीक एक पीक हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो. त्यानंतर मित्रांनो खाली निर्भय पिकाचा प्रकार निवडा म्हणून पर्याय आहे, या ठिकाणी क्लिक करून मी पीक लावलं असल्या कारणाने या ठिकाणी पीक हा पर्याय निवडतो. तुम्ही फळबाग लावलेली असेल तर तो सुद्धा तुम्ही पर्याय निवडू शकता. मी या ठिकाणी पीक हा पर्याय निवडतो. त्यानंतर पिकांची ऑब्लिक झाडांची नावं निवडा म्हणून पर्याय आहे, या ठिकाणी क्लिक करून आता मी या ठिकाणी हरभरा लावलेला असल्या कारणाने मी या ठिकाणी हरभरा हा पर्याय या ठिकाणी निवडतो. तुम्ही जे पीक लावलेले असेल ते पीक तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. मी या ठिकाणी हरभरा हे पीक निवडलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो क्षेत्रभरा हा पर्याय आहे, या ठिकाणी किती क्षेत्रामध्ये तुम्ही संबंधित पिकाची लागवड केलेली आहे तितके क्षेत्र हेक्टर आणि आर मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तर मी या ठिकाणी पूर्ण क्षेत्रामध्ये केलेली असल्या कारणाने पुढे पूर्ण क्षेत्रभरा हा पर्याय आहे, त्यावरती मी या ठिकाणी क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो खाली जलसिंचनाचे साधने पर्याय दिलेला आहे, तर या ठिकाणी क्लिक करून तुमच्याकडे काही जलसिंचनाचं साधन असेल तर या यादीमध्ये दिलेले जलसिंचनाचे जे साधन तुमच्याकडे असेल तो पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे. माझ्याकडे विहीर असल्या कारणाने मी विहीर हा पर्याय या ठिकाणी निवडतो. सिंचन पद्धती सुद्धा खाली विचारलेली आहे, तर या ठिकाणी माझ्याकडे ठिबक सिंचन असल्या कारणाने मी ठिबक सिंचन हा पर्याय निवडतो. तुम्हाला जो पर्याय लागू होत असेल तुम्ही तो या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर वरच्या बाजूला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी लागवडीचा दिनांक विचारलेला आहे, समोर कॅलेंडरचं चिन्ह आहे, या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही लावलेल्या पिकाची लागवड कोणत्या तारखेला केलेली आहे ती तारीख या ठिकाणी निवडायची आहे. ती तारीख अशा प्रकारे सिलेक्ट करतो. त्यानंतर खाली पुढे जा हा पर्याय दिलेला आहे, या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पीक पाहणीसाठी निवडलेला सर्वे गटाचा नकाशा व सदरच्या गटाच्या हद्दीपासूनचे आपण उभे असलेले अंतर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नकाशा दिसून येईल. तर मित्रांनो या ठिकाणी एक बाब महत्वाची अशी आहे की ज्या पिकाची तुम्ही नोंदणी या ठिकाणी करत आहात तो गट क्रमांक ज्या ठिकाणी आहे त्या गटामध्ये नोंदणी करताना ई पीक पाहणी करताना तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असायला हवे, कारण या ठिकाणी GPS लोकेशन त्या गटाचं घेतल्या जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात 505 गट क्रमांक आहे आणि हिरव्या क्रमांकामध्ये त्या गटामध्ये मी या ठिकाणी स्वतः आहे ते सुद्धा या ठिकाणी नकाशात दाखवत आहे. तर या ठिकाणी आता खाली पुढे जा हा पर्याय आहे, तर या ठिकाणी पुढे जा या पर्यायावरती आपण क्लिक करूया. आता मित्रांनो या ठिकाणी छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 असे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर या ठिकाणी छायाचित्र 1 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आणि अशा प्रकारचा कॅमेरा तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमच्या पिकाचा फोटो हा काढायचा आहे. त्यानंतर ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली छायाचित्र 2 हा पर्याय दिलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि परत एकदा दुसऱ्या साईडला किंवा पिकाचा आणखी एक फोटो तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ओके या पर्यायावरती क्लिक करून अशा प्रकारे अपलोड करायचा आहे. आणि त्यानंतर खाली या ठिकाणी हे बरोबरचे चिन्ह दिसत आहे, या चिन्हावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे माहिती तुमच्या समोर येईल. तर खाली या छोट्याशा चेकबॉक्स वरती अशा प्रकारे टिक करायचा आहे. त्यानंतर खाली पुढे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. खाली ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमची ई पीक पाहणीची नोंद या ठिकाणी ॲपमध्ये झालेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी परत होम हा पर्याय या ठिकाणी दिसेल, तर या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला होम पेज वरती या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड हा पर्याय दिलेला आहे, या अपलोड या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो जर कधी तुमच्या लोकेशनला इंटरनेट
नसेल अशा वेळी तुमची नोंद ही ऑफलाईन झालेली असते. ज्यावेळी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुरू होईल त्यावेळी मित्रांनो या ठिकाणी साठवलेली माहिती ही अपलोड होत असते. माझं इंटरनेट या ठिकाणी शेतात असल्या कारणाने या ठिकाणी कोणतीही ऑफलाईन माहिती या ठिकाणी ॲपमध्ये नाही, ती त्या क्षणी अपलोड झालेली आहे. तर मित्रांनो हा पर्याय ज्यांच्याकरता आहे त्यांच्या शेतामध्ये इंटरनेट हे येत नाही, त्यांनी या ठिकाणी आधी सांगितल्याप्रमाणे शेतामध्ये जाऊन आपली माहिती या ॲपमध्ये भरायची आहे आणि ज्या लोकेशनला इंटरनेट आहे त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी अपलोड माहिती हा जो पर्याय होता त्या ठिकाणी क्लिक करून माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी ठीक आहे या पर्यायावरती आपण आता क्लिक करूयात. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी रब्बी हंगामाची ई पीक पाहणी तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अशा प्रकारे करू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते. तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.